नमस्कार, मी घनश्याम माने. टॉक विथ द सेलिब्रेशन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर परत एकदा उपस्थित आहे. एक संवाद दिल से या कार्यक्रमासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेत संगमनेरमधले एक अतिशय प्रख्यात असे डेंटिस्ट माननीय डॉक्टर श्री शुभमजी गोडगे सर. नमस्कार सर. नमस्कार. सरांचा परिचय करून द्यायचा ठरला तर सर संगमनेर अकोल्यामधील एकमेव असे डेंटिस्ट आहेत की ज्यांनी रूट कॅनॉलमध्ये MDS केलेलं आहे. सरांबरोबर आज आपण ओरल हेल्थशी रिलेटेड गप्पा मारणार आहोत. मी इतक्यातच सांगितलं सर की तुम्ही MDS आहात, तर आम्हाला पहिल्यांदा हे जाणून घ्यायला आवडेल की कोणत्या डेंटल कॉलेजमधनं आपण BDS केलं आणि त्यानंतर आपण PG कोणत्या कॉलेजमधनं केलं आणि कशामध्ये PG केलं. नमस्कार. सर्वप्रथम मी जे माझं BDS डिग्री आहे ती मी रुरल डेंटल कॉलेज लोणी येथे कंप्लीट केलं. त्याच्यानंतर पुढे नीट एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर पुढचं MDSचं जे शिक्षण आहे ते SMBT डेंटल कॉलेज संगमनेर येथे कंप्लीट केलं. सर MDS आहेत रूट कॅनॉलमधले, त्या संबंधी आपण गप्पा मारणार आहोतच. मात्र आपल्याला आज ज्या गप्पा मारायच्या आहेत ना सर, ते सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत डेंटल हेल्थशी रिलेटेड ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या जायला हव्यात, तशा पद्धतीच्या आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. मी सुरुवात अगदी ज्याला आपण दुधाचे दात म्हणतो तिथून करणार आहोत. लहान बाळाला साधारणतः कितव्या महिन्यामध्ये किंवा कितव्या वर्षी ते दुधाचे दात यायला सुरुवात होतात आणि साधारणतः त्या दुधाच्या दातांची आपण काय केअर घेतली पाहिजे की भविष्यामध्ये सुद्धा दातांचं आरोग्य चांगलं राहील. कधी कधी आता बऱ्याच वेळेस असं झालंय की लहान मुलांना जन्मातच पण दात असतो. तो जन्माचा जो दात असतो त्याच्यामुळे पण लहान मुलांना बाळांना आपल्या त्रास होतो. तर कधी कधी अशा म्हणजे 99% असे जे दात असतात ते आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने काढावंच लागतात. पण त्याच्यानंतर जे आहे आता थोडे दात लेट यायला लागलेत लहान मुलांना. आता 1-2 वर्षापासून एक साधारणतः दात यायला लागतात. पण ते दुधाचे दात आहे ते आपल्या जे न्यूट्रियंट्स आहेत त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. आता बऱ्याच वेळेस जे दात आहेत ते आपण जर व्यवस्थित काळजी नाही घेतली तर ते दात किडतात. पण ते दात किडू नये म्हणून आपण आधीच थोडे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणं गरजेचं असतं. कोणत्या प्रकारचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स या 1, 2, 3 वर्षाच्या बालकांनी घ्यायला हवे किंवा त्यांच्या पालकांनी ती काळजी घ्यायला हवी? जे आहे आपण लहान मुलांना जे दूध देतो, दुधाची बॉटल देतो, त्या दुधाच्या बॉटलमुळे दात किडण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. तर त्याच्यामुळे ती बॉटलची सवय त्यांना झोपताना देऊच नाही. त्याच्यानंतर आता जे आपण पेस्ट असतात ते पेस्ट वापरतो, त्याच्यामध्ये फ्लोराईडच्या पेस्ट खूप आलेल्या आहेत. फ्लोराईड म्हणजे ते रिमिनरलाइज करतं आपले जे इनॅमल्स वगैरे आहे ते दात किडण्यापासून प्रिव्हेंट होतं. त्याच्यामुळे फ्लोराईडच्या ज्या पेस्ट असतील त्या यूज केल्या पाहिजे. आणि दातांचं जे लहान मुलांना एज्युकेशन दिलं पाहिजे की कसा ब्रश करावा, ते आपल्याला बघूनच ते आपल्याला कॉपी करतात. त्याच्यामुळे आपण त्यांना बळजबरी न करता आपण स्वतः त्यांच्या पुढे जर उभं राहून ब्रश केला तर ते आपल्याला कॉपी करायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे ते फ्रेंडली ते ब्रश करायला लागतात. आणि हे जे दुधाचे दात आहेत तर एक म्हणजे तुम्हाला कदाचित तो प्रश्न गमतीशीर वाटेल, पण बाळाला ज्या वेळेला ते पहिल्यांदा दात येतात तर ते सगळेचे सगळे पडतात का, आणि जे काही पडत असेल तर ती पडण्याची प्रक्रिया साधारणतः किती वर्षापर्यंत चालू असते आणि नव्यानं दात मग साधारणतः त्या बाळाच्या कितव्या वर्षापासून यायला सुरुवात होते? आता दुधाचे दात असतात ते सगळेच पडतात. बऱ्याच वेळा काहींचे दात पडत नाही कारण की जो पक्का दात येणार असतो तो मागे नाही तर पुढे त्याच्या ओरिजिनल पोझिशनवर नाही आला तर दुधाचा दात तसाच राहतो. पण मॅक्झिमम 12 वर्षापर्यंत सगळे दुधाचे दात पडले पाहिजे. जर ते पडले नाही तर आपण आपल्या डेंटिस्टच्या सल्ल्याने ते काढलेले उत्तम राहतात. नाही तर जो आपला पक्का दात येणार असतो तो त्या ज्या नॅचरल जागेत आहे तो येत नाही, तो थोडा मागे तिरपा वगैरे, तो मग आपल्याला नंतर ब्रेसेसची ट्रीटमेंट वगैरे करायची गरज पडते. म्हणजे दुधाचे सगळे दात साधारणतः 12 वर्षापर्यंत जातात आणि त्यानंतर नवीन दात यायला सुरुवात होते. तर ते नवीन दात जे येतात ते नंतर थोडेसे जर काय होतं की जर वेडेवाकडे आले तर परत ट्रीटमेंट वगैरे लागते, त्यावर आपण बोलणारच आहोत. मात्र नंतर येणारे दात हे हेल्दी यावेत, ते सरळ असावेत, त्यातल्या त्यात. ते सगळं आपल्या हातात नाही आहे, पण त्यासाठी पण आपण काही सवयी चांगल्या लक्षात ठेवू शकतो का की ज्यामुळं ते येतानाच हेल्दी असतील आणि बऱ्यापैकी म्हणजे ज्याला आपण सौंदर्यशास्त्रीय दृष्ट्या म्हणतो तर ते व्यवस्थित येतील, याकरता काय टाळायला हवं? आपले जे दुधाचे दात असतात ना ते आपल्या परमनंट दात देतील, त्याची पोझिशन सिक्युअर करतात. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या दुधाचे दात, बऱ्याच बाळांचे दात किडतात
तर आपण त्याला दुर्लक्ष करतो. कारण की आपल्याला काय वाटतं की ते दुधाचे दात पडणारच आहे, ते आपण जातो डॉक्टरांकडे, फक्त आम्हाला गोळ्याच लिहून द्या बोलतो. गोळ्या लिहिलं तर थोडं इन्फेक्शन कमी होतं, तात्पुरतं पेन किलरनी तो दात दुखायचं थांबून जातो. पण नंतर काय होतं की तो दात जास्त खराब झाल्यावर तो दात काढावा लागतो. तो दात जर काढला तर तिथं जो खालून येणारा दात आहे तो व्यवस्थित येत नाही, कारण की वर हिरडीचं पूर्ण कव्हर बनतं. जर तो व्यवस्थित यायचा असेल तर आपण जो दात आहे दुधाचा त्याची व्यवस्थित काळजी घेणं खूप गरजेचं असतं. की जर तो किडला असेल, वरच्यावर किडा असेल, जेवढं लवकर आपण बघू तर सिमेंट भरून होऊन जातं. जर अजून थोडं आपण डिले केलं, जर नसपर्यंत गेलं, तर लहान मुलांचं रूट कॅनल असतं, त्याच्यावर कॅप लावली जाते, ते असं करून आपण तो दात वाचू शकतो. म्हणजे 12 वर्षानंतर ज्या वेळेला आपल्या मुलाला मुलीला नवीन दात यायला सुरुवात होते, तर ते हेल्दी असण्यासाठी त्या अगोदरसुद्धा आपण काही प्रिव्हेंटिव्ह केअर घ्यायला हवं असं सरांचं म्हणणं आहे. एकदा दात यायला लागल्यानंतर ज्याला आपण अक्कलदाढ म्हणतो, ती पूर्ण येईपर्यंतचे टप्पे कसे आहेत, की सुळे केव्हा येतात, त्यानंतर बाकीचे दात केव्हा येतात, आणि संपूर्ण दात पूर्णपणे डेव्हलप होईपर्यंत किती वर्षाचा कालावधी जातो? आता जे आपले दात आहेत ते आपले सगळे टप्प्याटप्प्याने येतात. जे खालचे जे आपले जे सेंट्रल इन्साइजर्स येतात पहिले, त्याच्यानंतर वरचे पुढचे दात येतात, नंतर अक्षर मागच्या दाढी सगळ्यात उशिरा येतात. जी अक्कलदाढ आहे ती 18 वर्षानंतर यायला लागते, पण ती कधी कधी कम्प्लिटली येत नाही. पण आपण तिला एक 22 वर्षापर्यंत आपण तिचं वेट करतो. 22व्या वर्षापर्यंत अक्कलदाढ यायला हरकत नाही असं तुमचं म्हणणं आहे. आणि जर सर्व सुरळीत झालं तर वयाच्या 22व्या वर्षीपर्यंत आपल्या मुखामध्ये सर्व दात आलेले असतील. मग त्या साधारणतः 15-20 वर्ष या कालावधीमध्ये वयाच्या कोणती काळजी आपण दातांसाठी घेतली पाहिजे? म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी जर सांगायचं ठरलं तर ब्रश दिवसातनं किती वेळेला केला पाहिजे? तो ब्रश करत असताना आपण बघतो की बऱ्याचदा ॲड्समध्ये सांगतात की अशा पद्धतीचा ब्रश वापरायला हवा, तशा पद्धतीचा ब्रश वापरायला हवा. तर या ब्रशची गरज आहे का? की जुन्या काळामध्ये काय व्हायचं, आपण हाताने, तुम्ही कदाचित बघितलं असेल, दंतमंजन लावूनसुद्धा आपलं ब्रशिंग असायचं. त्याच्याही अगोदर तर लिंबाची काडी असेल तर ती चावली जायची आणि त्यांनी पण ब्रश केलं जायचं. मग यातल्या कोणत्या पद्धती चांगल्या आहेत ब्रश वापराच्या संबंधी? साधारणतः फक्त तेवढं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ठीक आहे, मी आपल्या याच्या संदर्भात तुम्हाला पहिल्यापासून सांगू इच्छितो. पहिले लिंबाची काडी वापरायचे, पण पहिल्या काळात जो आपला डाएट होता, जे आपल्या फूड हॅबिट्स होत्या, त्या खूप जास्त डिफरंट होतं. तेव्हा आपण ऊस खायचो, ऊस दातानेच तोडायचो. आता गाजर खायचो, काकडी खायचो. आता आपण ते पद्धतीचा डाएट आपला राहिला नाही. आपण आता जे आहे ते सगळे कट करून व्हेजिटेबल्स खातो, परत ज्यूस पितो. त्याच्यामुळे आपली जे दातांची क्लीननेस आहे ती त्या टाईपची राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे आता आपलं ब्रश वापरणं कंपल्सरी आहे. ब्रश वापरायचं तर तो 2 टाइम्स वापरला पाहिजे, सकाळी आणि संध्याकाळी. त्याच्यामध्ये पण असं आहे की आपण जो ब्रश वापरतो तो सॉफ्ट पाहिजे, कारण की जर हार्ड वापरला आपण तर हार्ड याचं कसं असतं की आपल्या दातांचा जो इनॅमल सरफेस असतो पहिले तो जास्त घासला जातो. आपल्याला वाटतं की जो आपण जर ब्रश जोरात घासले, ब्रशने दात आपण जोरात घासले तर आपले दात पांढरे होतील, दात व्यवस्थित क्लीन होतील. पण तसं नाही आहे. आपण जे दात आहे ते व्यवस्थित चांगल्या रीतीने जर घासले, 2 टाइम घासले, सॉफ्ट ब्रशने घासले तर दात व्यवस्थित क्लीन राहतात. म्हणजे सरांनी सांगितलं की ब्रशच्या बाबतीमध्ये ना आपण हलगर्जीपणा करता कामा नये. तुम्ही जर बघितलं ब्रशवर पण लिहिलेलं असतं हार्ड, मिडियम आणि सॉफ्ट. तर जे सॉफ्ट लिहिलेले जे ब्रश आहेत थोडेसे कदाचित महागडे असतीलही, मात्र तेच वापरले पाहिजे असं सरांचं म्हणणं आहे. आणि दिवसातनं 2 वेळेला कोणत्याही परिस्थितीत आपण ब्रश केलं पाहिजे. ब्रशच्या बाबतीत झालं सर. त्यानंतर अजून एक गमतीशीर थोडंसं आहे की ज्या वेळेला आपण टी व्हीवर ॲड बघतो की त्यात कुणीतरी म्हणत असतं की आपल्या टूथपेस्टमध्ये नमक आहे का, कुणीतरी विचारत असतं तुमच्या टूथपेस्टमध्ये अजून लवंग आहे का, कुणी अजून काय सांगत असतं. तर टूथपेस्ट वापरताना आपण कोणती वापरायला पाहिजे, त्यामध्ये अजून ती आयुर्वेदिक असणं किती गरजेचं आहे. आणि आयुर्वेदिक टूथपेस्ट जरी असली तरी त्यावर जरी लिहिलेलं असतं तर खरोखर ती आयुर्वेदिक असते का, की त्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल असतंच आणि सांगायला फक्त आयुर्वेदिक असतं. तर बेस्ट जी आहे की जिचे अजिबात साईड इफेक्ट्स होणार नाहीत अशी कोणती टूथपेस्ट कशा प्रकारची आपण रोज वापरायला हवी का, त्यामध्ये मुलांसाठी वेगळे असायला हवी का आणि ॲडल्टसाठी पण वेगळे असायला हवी का? टूथपेस्ट या विषयावर थोडंसं आम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं आहे. आता टूथपेस्ट असतंय, आपण ते डेली यूज करतो, पण ती टूथपेस्ट सगळे आपण एकच यूज करतो घरामध्ये. पण ती टूथपेस्ट प्रत्येकासाठी वेगळी असते. आपण जे लहान मुलांचा जो आहे वयगट त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीची टूथपेस्ट असते, मोठ्या माणसांमध्ये वेगळ्या पद्धतीची टूथपेस्ट असते. ते आपण आपल्या डेंटिस्टच्या साहाय्याने आपण निवडतो. पण लहान मुलांमध्ये आपण कोणती टूथपेस्ट वापरली पाहिजे ज्याच्यामध्ये फ्लोराईड्स आहे.
फ्लोराईड्सवाला टूथपेस्ट का वापरायला पाहिजे की लहान मुलांमध्ये दात किडण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. त्याच्यामुळे ते फ्लोराईड ते किरीजला रिमिनरलाइज करतं. त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये फ्लोराईड पेस्ट वापरली पाहिजे. मोठ्या माणसांमध्ये काय असतं की दात बऱ्याच जणांचे आपले घासलेले असतात, जास्त इनॅमल नसतं, त्यांना दात सेन्सिटिव्ह होता. त्याच्यासाठी सेन्सिटिव्हिटीच्या पेस्ट आल्या, अँटी सेन्सिटिव्ह पेस्ट आलेल्या आहेत, त्या यूज केल्या पाहिजे. काहींना असतं की आपले हिरड्यांचा आजार असतात, हिरड्यांसाठी पण वेगवेगळ्या प्रकारच्या आता पेस्ट आलेल्या आहेत. तर प्रत्येका माणसानुसार आता वेगवेगळ्या पेस्ट आलेल्या आहेत टूथपेस्ट, तशा वापरल्या पाहिजे. त्या डेंटिस्टच्या आपण सल्ल्यानेच वापरल्या पाहिजे. आजपर्यंत आपण बघा फक्त दुकानात जायचो, मेडिकलमध्ये जायचो आणि आपल्या जो नेहमीचा ब्रँड आहे, ठरलेला ब्रँड, तो आपण घ्यायचो. पण आता जग बदललेलं आहे. सरांनी सांगितलं की व्यक्ती तितक्या प्रकृती जशा असतात, त्या प्रत्येक प्रकृतीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टूथपेस्ट आहे. तर मला वाटतं पुढच्या वेळेला ज्यावेळेला तुम्ही टूथपेस्ट निवडाल त्यावेळेला तुम्ही डेंटिस्टचा सल्ला नक्कीच घ्याल. तुम्ही आत्ताच बोलले सर की इनॅमलला प्रॉब्लेम आल्यानंतर थोडंसं दात किडायचं प्रमाण वाढतं. लहान वयामध्ये चॉकलेट्स वगैरे खाणं या सवयींमुळं निश्चितच दात किडण्याचं प्रमाण आहेच आहे. मात्र नंतरच्या वयामध्ये सुद्धा अनेकांचे दात किडतात. हार्डली कुणी आता असं भेटत नाही की ज्याची दाताची ट्रीटमेंट झालेली नाही आहे. तर हे दात किडण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. हे कोणत्या कारणामध्ये, कोणत्या सवयी आपल्या बदलल्यात त्यामुळं, कोणत्या इटिंग हॅबिट्स आपल्या बदलल्यात त्यामुळे हे दात किडण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि ते टाळण्यासाठी आपण कोणत्या गुड हॅबिट्स म्हणजे सुरू केल्या हव्यात? आता आपल्याकडे मोस्टली आता वेस्टर्न कल्चरचा जास्त प्रभाव पडतोय. आपल्याकडे बर्गर, पिझ्झा, पेस्ट्री, चॉकलेट्स याचं प्रमाण वाढले. त्याच्यामध्ये सुक्रोज खूप प्रमाणात असतं. त्याच्यामुळे ते दातांना एक लेअर असतो, आपण किती गुळण्या केल्या तरी ते निघत नाही. त्याच्यामुळे किडण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. त्याच्यानंतर आपण ब्रश तर करतो 2 टाइम, पण एक महत्वाची गोष्ट आहे, आपण फ्लॉस पण केला पाहिजे. फ्लॉस आपण कसा करायचा की 2 दातांमधलं जे आहे, 2 दातांमधल्या ज्या फटी असतात, 2 दातांमधले जे गॅप्स असतात, तिथे आपलं ब्रश पोचू शकत नाही. अशा वेळेस आपला जो डेंटल फ्लॉस असतो, एक पातळ दोरी असते, त्या दोरीने आपण ते क्लीन केलं पाहिजे. आणि जो ब्रश पण आपण करतो तो मिनिमम 1 ते 1.5 मिनिटं तरी आपण तो ब्रश केला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये काय करतो की पटापट घाईघाईमध्ये करून टाकतो. आपल्याला जायचं असतं, आपण फक्त चूळ भरून 2 सेकंदात 10 सेकंदात करून टाकतात बरेच जण ब्रश. रात्री करायचा कंटाळा करतात. आणि जे फ्लॉस आहे ते फ्लॉस ब्रश जरी केला तरी आपल्या 2 दातांमधलं अन्न क्लिअर नाही करत. 2 दातांमध्ये फटी जिथे ब्रश पोचत नाही तिथे आपण फ्लॉस यूज केला पाहिजे. आणि आता जरी बऱ्याच वेळेस आपण करतो की कॅप लावलेले असतं, त्याच्या खाली ब्रश नाही होत, कधी कधी फ्लॉस पण जात नाही. त्याच्यासाठी आता नवीन मार्केटमध्ये इंटरडेंटल ब्रशेस पण आले आहेत, जेणेकरून आपण जे 2 दातांमधल्या कॅपच्या खालचे जे आहे अन्न अटकलेलं असेल ते त्यांनी आपण क्लीन करू शकतो. आणि आपण याच्यामध्ये माउथवॉशचा पण वापर केला पाहिजे, जेणेकरून की आपले जे किडण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं आणि ओरल बॅक्टेरिया जे असतात त्याचं प्रमाण खूप जास्त कमी होतं त्याच्या माउथवॉशमुळे पण. त्या प्रश्नाकडे मी येणारच होतो सर, की ब्रश दिवसातनं 2 वेळेला करणं हे 100% गरजेचं आहे. ते बरेच जण आम्ही करतो. मात्र माउथवॉश वापरण्याचं जे प्रमाण आहे ना, हे फार कमी आहे आपल्याकडं. तर ते ब्रश इतकं इसेन्शियल आहे का की जसं 2 वेळेला ब्रश करतो तर 2 जेवणानंतर माउथवॉश करायलाच हवं का? आणि जर ते करायचंच असेल तर ते कोणत्या प्रकारचं माउथवॉश वापरायला हवं? आता मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे माउथवॉश आता अवेलेबल आहेत. आता बरेच असं आम्ही रिकमेंड नाही करत बऱ्याच पेशंट्सला की आपण रेग्युलरली माउथवॉश यूज केला पाहिजे असं म्हणून. आपण फक्त सांगतो की थोडा तुम्ही परफेक्ट काही जो थोडा टाइम पिरियड आहे जेव्हा तुम्हाला इन्फेक्शन वाटेल नाही तर काही महिन्यामधून 7 दिवस तुम्ही फक्त माउथवॉश यूज करा. कारण की मेन रिझन्स काय आहे, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच माउथवॉशच्या कंटेंटमध्ये अल्कोहोल असतं. त्या अल्कोहोलमुळे पण दातांना आपल्या डॅमेज होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे दातांचा स्टेन्स पडतात, दातांना वेगवेगळ्या कलरचे स्टेन्स पडतात. दातांचा जो नॅचरल कलर तो चेंज व्हायचं प्रमाण पण माउथवॉशच्या प्रमाणामुळे खूप असू शकतात. त्याच्यामुळे माउथवॉश फक्त लिमिटेडच यूज केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये अँटीस्टेन आता माउथवॉश आले, त्याचं प्रमाण जास्त वापर केला पाहिजे त्या माउथ. म्हणजे सरांनी सांगितलंय की हल्ली तरुणांमध्ये काही गोष्टी म्हणजे लाईफस्टाईल म्हणून येतात, तर त्यातलं एक आहे माउथवॉश वापरणं. गरज असेल त्यावेळेलाच आपण माउथवॉश वापरूया, फक्त ब्रशकडं आपण लक्ष द्यायला हवं. किडण्याच्या बाबतीमध्ये अजून एक सांगितलं सर की एका पर्टिक्युलर प्रॉब्लेम चालू झाल्यानंतर ते सिमेंट भरणं किंवा आता नवीन तुमचं दुसरं सिमेंटच्या ऐवजी कंपोजिट भरलं जातं, हो की नाही? तर ती गरज येऊच नाही. याच्यासाठी जरी आपले दात अगदी आरोग्यदायी असतील, एकदम ओके असेल, तरीही फक्त ते व्यवस्थित आहेत का नाही हे बघण्यासाठी डेंटिस्टकडे मेडिकल चेकअप करावा का? आणि जर समजा त्याच्यामध्ये काय आढळल्यानंतर ते कंपोजिट किंवा आपल्याला सिमेंट भरायची गरज पडते? आता कमीत कमी वर्षातून 2दा तरी डेंटिस्टला व्हिजिट केलीच पाहिजे.
कारण की आपल्या जर दातांना काही किरीज लागत असतील, दात किडायचं प्रमाण जर स्टार्ट होत असेल, तर आपण जर इनिशियल स्टेज असेल तर त्याला काही पेस्ट असतील, ड्रीम मिनरलायझिंग एजंट असेल, ते लावल्यानंतर आपण त्याला परत रिव्हर्स करू शकतो. जर आपण त्याला डिले केलं, जर व्हिजिटमध्ये काय फर्स्ट व्हिजिटला आपल्याला काही पेन नसतं, काही दुखत नाही, त्याच्यामुळे आपण जात नाही. पण असं नाही केलं पाहिजे. आपल्याला जरी काही त्रास नसेल तरी आपण जाऊन डेंटिस्टला दाखवलं पाहिजे की आमचं म्हणजे ओरल हायजीन कसं आहे ते मेंटेन करा. आणि वर्षातून 2दा दात आपले क्लीन पण केले पाहिजे, कारण आपल्याला दातांवर दिसत नाही पण एक लेअर्स लागत चाललेला असतो. मग ते क्लीन करणं खूप गरजेचं असतं. जर तो क्लीन नाही केलं तर आपले दात किडायची शक्यता खूप जास्त असते. असं म्हटलं जातं सर की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर दाताचा प्रॉब्लेम तयार व्हायच्या अगोदर, तिथं पेन्स जाणवायच्या अगोदर आहे तुम्ही डॉक्टरांची व्हिजिट केली पाहिजे. म्हणजे त्यात ते कंपोजिट असेल किंवा सिमेंट असेल, चांदी असेल, हा भरायची गरजच पडणार नाही जर तुम्ही योग्य सल्ला घेतला आणि त्यानुसार आपल्या दातांची काळजी घेतली तर. आत्ता तुम्ही ते दातांच्या एका त्या लेअरविषयी पण बोलले सर. तर त्या लेअरचा संबंध तिथं जे काही इनॅमल वगैरे जे साचलं जातं त्याचा संबंध इतर हायजीनशी पण आहे. म्हणजे कदाचित मला वाटतं मधुमेहाशी वगैरे सुद्धा त्याचा संबंध येऊ शकतो किंवा त्याचा संबंध अगदी बीपीशी सुद्धा येऊ शकतो. तर ते कसं कोरिलेट आहे? आता याच्यामध्ये प्रामुख्याने मेन कारण म्हणजे काय असतं की आपण जर दात व्यवस्थित क्लीन केले नाही तर दातांमध्ये एक प्लाक लागतो, कॅल्क्युलस लागतो. तर त्याचं प्रमाण कसं, त्याच्यामध्ये खूप जास्त बॅक्टेरियाज असतात. काही गुड बॅक्टेरियाज असतात, काही बॅड बॅक्टेरियाज असतात. पण जर आपल्या दात व्यवस्थित आपण क्लीन केले नाही तर आपल्याला जे बॅक्टेरियाज असतील ते चांगले नसतात. तर ते बॅक्टेरियाज काय होतं, आपले जे हिडी असते, हिडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन खूप जास्त प्रमाणात, ब्लड वेसल्स पण असतात. तर ते काय होतं, आपण जर क्लीन नाही केलं तर ते आपल्या ब्लड थ्रू आपल्या व्हेन्समध्ये जातं. तो व्हेन्समध्ये ते कॅल्सिफिकेशन करायचा प्रयत्न करतं. मग ते आपल्या व्हेन्स ब्लॉक करायला लागतं. त्याच्यामुळं हार्ट अटॅकचे प्रमाण पण खूप प्रमाणात राहतं. आता जे डायबेटिक्स आहे, मधुमेह आहे, अशा पेशंटमध्ये पण हिडीचे खूप जास्त आजार आपल्याला बघायला भेटतात जर आपण ते व्यवस्थित मेंटेन नाही ठेवलं तर. जर व्यवस्थित आपण मेंटेन ठेवलं तर जे असे डायबेटिक पेशंट आहेत त्यांची जे किती पण टॅबलेट घेतल्यानंतर पण जे मधुमेह, जे शुगर आहे ती नॉर्मल होत नव्हती. अशा यांचं ओरल हायजीन मेंटेन केल्यानंतर खूप जास्त प्रमाणात फरक पडलेला आहे. ओरल हायजीन मेंटेन करताना जर समजा त्या दातावर काही जर थोडासा थर आलेला असेल, तो काढायचा असेल, त्याला आपण साध्या भाषेमध्ये दात साफ करणं म्हणतो. तर त्यामध्ये एक थोडंसं सर्वसामान्यांना, माझ्यासारख्यांना असं वाटतं की दात साफ केल्यानंतर काही जे गरजेचं काही आहे असं काही इनॅमल, असं काही कव्हरिंग दाताचं जातं का? त्याच्यामुळे दाताला अप्रत्यक्षरित्या काही हानी पोहोचते का? आता पहिल्या काळामध्ये दात क्लीन साफ करण्यासाठी असे बरेच इन्स्ट्रुमेंट्स वापरायचे धारदार, जेणेकरून आपल्या दाताचा लेअर कमी व्हायचा. पण आता नवीन मॉडिफिकेशन एवढे खूप जास्त वाढलेत, आता नवीन तंत्रज्ञान पण खूप छान आलं की आपल्या दातांना, म्हणजे तुम्ही जेव्हा पेशंट्स येतात आम्ही त्यांना दाखवतो की आपण नखाला लावून दाखवतो की काही डॅमेज होत आहे का बघा, एकदम स्मूथली नॉर्मल व्हायब्रेशन्सनी पण ते क्लीन होतं. आता खूप जास्त चेंजेस झालेले आहेत. त्याच्यामुळे आता काही इनॅमल वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्यांना दाताला काही त्याचा इजा नसते. म्हणजे जर एखाद्या डेंटिस्टकडं अतिशय आधुनिक अशा प्रकारचे साधनं असतील तर दाताला इजा न पोहोचवताही तुम्ही ते दात साफ करू शकता. पण दुर्दैवाने सर असं झालं की सिमेंट भरायचं झालं तरी काही दिवस, काही काळ गेला आणि नंतर पेन्स वाढले. तर ज्याच्यामध्ये तुम्ही स्पेशालिस्ट आहात त्याविषयी मला विचारायचं आहे. रूट कॅनल करण्याची गरज जी निर्माण होते ते एकदम एक्स्ट्रीम गोष्ट आहे दात काढायच्या अगोदर. तर काय झाल्यानंतर की आपल्याला रूट कॅनल करावंच लागतं, त्याच्याशिवाय इलाज असत नाही, त्याशिवाय आपला दात वाचूच शकत नाही, ही कंडिशन कशी तयार होते? आता बऱ्याच वेळेस असं होतं की आपला दात किडतो पण आपल्याला लक्षात येत नाही. जरी आपण बघतो आरशामध्ये ब्रश करताना आपला दात काळात पडलेला, पण आपण त्याला काही सहसा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण की आपल्याला त्याचा काही त्रास नसतो. मग हे दुर्लक्ष आपल्याला नंतर भोवतं, कारण की काय होतं, ती कीड आपली खाली वाढतच राहते. आपण किती जरी थोडा दात दुखायला लागला, इनिशियल स्टेजला दुखला, आपण जातो मेडिकलमधून गोळ्या घेतो, गोळ्यांनी आपलं फक्त टेम्पररी रिलीफ भेटतो आपल्याला. मग कालांतराने परत आपला दात दुखायला लागतो. तर आपण जर जेव्हा दुखायला लागतो तेव्हा मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घेतो, पेन किलर आपण घेऊन एक टाइम पर्यंतच घेतो, पण गोळ्या खाऊन पण किती खाणार. पण जी कीड असते ती वाढत जाते खाली. ती आपली जी नस असते पहिले इनॅमलमध्ये असते, इनॅमल नंतर डेंटिनमध्ये कीड जाते, डेंटिन नंतर तिसरा लेअर म्हणजे आपली नस म्हणतो आपण, पल्प असतो तो, त्याच्यामध्ये कीड जाते. तिथे गेल्यानंतर मग आपल्याला पेन जास्त स्टार्ट होता. पण जेव्हा पेन होतो तेव्हाच आपण डेंटिस्टकडे व्हिजिट करतो आणि तोपर्यंत आपण खूप लेट झालेलो असतो. जेव्हा आपल्याला पेन चालू होतो तेव्हा आपण नसपर्यंत गेलेलं असल्यामुळे आपल्याला ते रूट कॅनलच करावं लागतं अशा ट्रीटमेंट्समध्ये. त्या रूट कॅनलमध्ये पण सर जे पुढचे जे दात आहेत त्याचे रूट कॅनल थोडंसं त्यातलं त्यात तुमच्या दृष्टीने करणं सोपं असतं, रुग्णांनाही कमी त्रासदायक असतं, आणि मागच्या बाजूचे जे दात आहेत
त्यांचं जे रूट कॅनल आहे हे थोडंसं रुग्णालाही त्रासदायक असतं आणि तुमच्यासाठी स्किलफुल असतं. तर हा जो फरक आहे तर तो कशामुळं आहे? मला वाटतं 1 नस आणि 2-3 नस असणं वगैरे हे जे काय आहे ते थोडंसं समजून सांगा ना. आता जो फ्रंट टीथ असतो आपले त्याच्यामध्ये बहुतांश एकच नस असते आणि ती जाड असते मोठ्या प्रमाणामध्ये, त्याची विड्थ आणि लेंथ नॉर्मल असतं. आणि जे आपल्या ज्या मागच्या दात असतात त्याच्यामध्ये आपल्याला एक करावं लागतं. करून आपल्याला रूट कॅनल प्रोसेसला जवळपास अर्धा पाऊण तास लागतो, आपण जर एका दिवसात रूट कॅनल कंप्लीट करणार असू तर. त्या नस कशा असतात, कम्पॅरेटिव्हली जे पुढच्या दातांपेक्षा लहान असतात आणि ते आपले सगळे जे क्लिनिंगचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत आपले सगळे आता डिजिटलीच आपण नस क्लीन केल्या जातात. तर ते इन्स्ट्रुमेंट शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला करावं लागतं. त्याच्यामुळे थोडं ते पेशंटसाठी त्रासदायक असतं. आणि फ्रंट टीथला आम्हाला ऍक्सेस आणि व्हिजिबिलिटी चांगली भेटते, त्याच्यामुळे ते लवकर होतं. सर, तुम्ही आत्ताच रूट कॅनलविषयी सांगितलं. तर रूट कॅनल झाल्यानंतर ज्यावेळेला कॅप बसवली जाते तर त्यावेळेला असा सुरुवातीला एक रबरी सबस्टन्स दाताखाली दाबायला दिला जायचा. तो अजूनही जवळजवळ 90% डेंटिस्ट तसंच करतात आणि त्या इम्प्रेशनवर मग आपला ती कॅप बनवून येते आणि मग ते त्याच्यामध्ये 100% ॲक्युरन्सी 100% असत नाही. मग ते थोडंसं 10-5% ॲडजस्ट करावं लागतं. मात्र आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे ती तुमच्याकडं पण अवेलेबल आहे की त्या दाताच्या सगळ्या बाजूचं आतून स्कॅनिंग केलं जातं आणि त्या विथ 100% प्रिसिजनने येतं. जे तुम्ही सध्या वापरता तर त्याविषयी थोडं सांगा बरं. आता पहिल्या टायमिंगमध्ये असं होतं की आपल्याला जेव्हा कॅप लावायचं असतं तेव्हा आपण काय करतो की एक सिमेंट मिक्स करून दातामध्ये लावतो. ते कडक झाल्यानंतर त्याचा जो आकार येतो त्या आकारावर आपण कॅप बनवतो. मग त्याच्यामध्ये सिमेंट मिक्स करण्यामध्ये कधी कधी लेट होतं. त्याच्यानंतर ते आपण स्टोनमध्ये ते कास्ट पोर करतो, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यात पाणी, वॉटर आणि पावडर रेशो जर व्यवस्थित झाला नाही तर त्याच्यामध्ये एरर्स यायचे खूप जास्त चान्सेस असतात. आता रिसेंट ॲडव्हान्टेज इतके छान आलेले आहेत. आता पहिले बऱ्याच जणांना ते म्हणजे सिमेंट टाकल्यानंतर उलटीसारखं होतं. तर आता नवीन ॲडव्हान्टेजमध्ये एवढं छान झालं आहे, आपण जे डिजिटल स्कॅन केला जातो, 3D स्कॅन केला जातो. फक्त एक मशीन असतं पेनसारखं, ते आपल्या तोंडामध्ये फिरतं, सगळे कॅप्चर केले जातात. ॲक्च्युअली दातांची साईज कशी, शेप कसा आहे त्याच्यानुसार एकदम 3D प्रिंटिंगच्या मॉडेल्स बनतं आणि त्याच्यावर पूर्ण डिजिटली स्कॅप बनवली जाते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एररचे खूप म्हणजे चान्सेस नसतातच. त्याच्यामुळे आपल्याला त्या कंपनीज वॉरंटीज पण देतात की काही प्रॉब्लेम आला तर रिप्लेस पण व्हायचे खूप जास्त ते चान्सेस असतात. सरांचा एक हँड अजून असा आहे जो मला कळालेला आहे की रूट कॅनल अनेक जण करतात, परंतु जर एखाद्याचं रूट कॅनल जर फेल गेलं तर मग प्रश्न असा उपस्थित होतो की ती दाढ काढावीच लागते. मात्र सरांनी अनेक यशस्वी रूट कॅनल असे केलेले की पहिलं केलेलं रूट कॅनल जे आहे ते फेल्युअर ठरलेलं आहे आणि रुग्णाला दात काढण्याचा सल्ला दिलेला आहे. मात्र रूट कॅनल केलेल्या दातावर हे रूट कॅनल सरांनी सक्सेसफुल केलेलं आहे. त्याविषयी थोडंसं सांगा. आता रूट कॅनलमध्ये कधी कधी कसे प्रॉब्लेम्स येतात की आपल्या जे इन्फेक्शन असतं दाताखाली ते इन्फेक्शन तसंच राहतं. तर रूट कॅनलमध्ये आपण जे आर्टिफिशियल नस टाकतो ते आपल्याला परत काढायचे असतं, पण ते सॉलिड मटेरियल असतं, ते काढणं खूप डिफिकल्ट असतं. त्याच्यामुळं आता तेवढे पहिले टेक्नॉलॉजीज नव्हत्या की ते काढता यायचं. त्याच्यामुळे दात काढणे हाच ऑप्शन दिला जायचा. पण आता रिसेंट याच्यामध्ये एवढे ॲडव्हान्टेज आलेले आहेत की आपल्या जे दाताच्या नस आहेत आपण ते काढून खालचे जे इन्फेक्शन आहे त्याच्यामध्ये आपण टॅबलेट्स नाही पण त्या डायरेक्टली दाताच्या जे इन्फेक्शनमध्येच आपण औषध प्लेस करतो, जेणेकरून खाली ज्या दाताखाली ज्या गाठी येतात त्या पण व्यवस्थितरित्या हील होतात, क्युअर होतात. मग त्याच्यानंतर आपण परत व्यवस्थित सिमेंट आणि कॅप टाकून तो दात वाचू शकतो. सरांनी आत्ता आपल्याला रूट कॅनल ज्याला म्हणता येईल त्याच्यापर्यंत सांगितलं. पण जर सर या रूट कॅनलपर्यंत यायचंच नसेल, कारण त्याचा खर्चही बऱ्यापैकी आहे, रुग्णाला त्रास आहे, तुम्हाला स्किल बऱ्यापैकी वापरावं लागतं, तर ही गोष्ट इथं येऊच नाही. ही एक्सपेन्सिव्ह गोष्ट याच्यासाठी पहिल्यापासूनच कसं तो खर्च कसा आहे आणि तो वाचवायचा असेल तर काय सांगाल? सगळ्यात मेन आपण जर प्रॉपर डेंटल व्हिजिट केली तर आपल्याला आपले डेंटिस्ट सांगतं की आपला दात किडायला सुरुवात झाली आहे. जर आपण त्याच्यामध्ये लगेच इनिशियल स्टेज असेल तर आपल्याला एक एक्सपर्यंत खर्च येईल. जर आपण ती कीड पण जर भरायला जर डिले केला, जर आपल्याला पेन नाही पण जर कीड भरायला डिले केला तर कॅव्हिटी थोडी मोठी येते, आपल्याला सिमेंट जास्त लागतं, तर त्याचा 2x पर्यंत खर्च येतो. जर आपण त्याला पण डिले केलं तर आपली जी कीड आहे ती खाली नसपर्यंत जाते. नसपर्यंत गेलं तर आपल्याला रूट कॅनल शिवाय काहीच पर्याय उरत नाही. जर रूट कॅनलपर्यंत गेलं तर आपल्याला परत त्या दातावर कॅप टाकावं लागते. तर जो आपला 2x 1x मध्ये जो होणारा जो खर्च असतो त्याला आपल्याला 5x पर्यंत खर्च लागतो. आणि जरी पण आपण मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घेतल्या आणि तो दात दुखायचा थांबला, पण दात दुखायचा थांबतो पण जी कीड असते दाताची ती थांबत नाही. जर ती कीड अशी वाढत राहते, एक असं वेळ येते शेवटी की तो दात वाचतच नाही, तो काढण्याशिवाय काही पर्यायच राहत नाही.
जर तो दात आपण काढला तर जो आपल्याला खर्च रूट कॅनल करून 5x येणार असतो तो आपल्याला 10x पर्यंत येतो. कारण की आपल्याला ते नवीन स्क्रूचा दात टाकावा लागतो, नाही तर आजूबाजूचे जे दात चांगले असतात त्याच्या आधारावर करून आपल्याला कॅप टाकावं लागतं, त्याला ब्रिज म्हणतो आपण. म्हणजे बराच खर्च जर आपल्याला टाळायचा असेल तर योग्य वेळी आपण ट्रीटमेंट करायला हवी. तुम्ही आत्ता त्या स्क्रूच्या दाताशी बोलले सर. जर सगळेच दात काढायची वेळ आली म्हणजे एका विशिष्ट वयानंतर 70-80 वगैरे, तर ती जी ज्याला आपण जुन्या भाषेत कवळी म्हणायचो, तर ती बऱ्यापैकी कमी किमतीत मिळते. मात्र आता काय होतं आहे की दातांचं आयुष्य कमी झालेलं आहे. 30, 35, 40व्या वर्षी काढायला लागू शकतात आणि नंतर मग तो तुम्ही आत्ता जो उल्लेख केला स्क्रू असलेला दात टाकावा लागतो, इम्प्लांट करणं ज्याला म्हणतात, तर ते फार कॉस्टली गंमत आहे. तुमच्याकडं पण बाहेरचे डॉक्टर्स येतात, व्हिजिटर्स, ते करतात. त्याची कॉस्टिंग काय आहे आणि ते किती ड्युरेबल आहे? एकदा जर बसवलं तर किती काळ चालू शकतो आणि ते बसवण्यामध्ये काही धोका वगैरे काही आहे का आरोग्याशी संबंधित? आता पहिले कसे होतं की आपण काढघाल करायचे दात बसवू शकायचो. आपल्याला जर ब्रिज आपण पहिले कन्सेप्ट लक्षात घेऊ की आपण इम्प्लांट का करायचं आणि कॅप का लावावं लागतात आपल्याला दातांना. जर आपल्याला दात नाही त्या टायमिंगला आपल्याला काढघाल करण्याचे दात लावायची गरज पडते, नाही तर आपल्याला ब्रिज करतो आपण. पण आपण जे काढघाल करायचे दात आहेत ते आता मोस्टली बरेच लोक वापरायचं टाळतात. आता प्रत्येकाला पक्के दात पाहिजे, कारण की तो जो काढघाल करण्याचे दात आहे त्याच्यात तेवढा कम्फर्ट नसतो. त्याच्यामुळं आपण काय करतो की इम्प्लांट ही कन्सेप्ट आली आहे की जिथे आपल्याला कोणत्या दातांचा पण सपोर्ट नाही आहे तर तिथे पण आपण पक्के दात करू शकतो, ते आपण इम्प्लांट थ्रू करू शकतो. पण इम्प्लांट करण्याच्या आधी आपल्याला काही बेसिक स्टेप्स असतात त्या आपण फॉलो केल्या पाहिजे. ते आम्ही करायलाच लावतो पेशंटला. पहिले त्यांचा सिटी स्कॅन करायला लावतो दाताचा. त्या दाताचा पहिले सिटी स्कॅन केल्यानंतर त्याची हाड कसं आहे, हाडाची साईज कशी आहे, हाडाची क्वालिटी कशी आहे, डेन्सिटी किती आहे, आपण ते चेक करतो. त्याच्यानुसार जर ते असेल तर आपण मग त्याच्यानुसार कोणतं इम्प्लांट आपल्याला सुटेबल असेल ते आपण फॉलो करतो. आणि कॉस्टिंग बऱ्यापैकी किती साधारणतः? आता बेसिकली त्याची 25,000 पासून चालू होते कॉस्टिंग, तर 55,000 पर्यंत पण जातं. कारण की त्याच्यामध्ये खूप साऱ्या कंपनीज आहे. चायनीज कंपनीज जर आलं तर 20-25-30,000 मध्ये पण एका दाताचा खर्च. कारण की मग जेवढं आपण चांगल्या कंपनीत जाऊ, कारण की ते सगळं टायटॅनियम बेस असतं. त्याच्यात आता चायनीज कंपनी ज्या स्वस्त असतात, स्वस्त पण भेटतात मार्केटमध्ये, 25,000 पर्यंत पण भेटतात. पण ते काय होतं की चायनीज कंपनी परत चेंज झाली, त्याचे पार्ट्स भेटत नाही. जर आपण स्टँडर्ड याच्यात गेलो, जसं आपण गाडी घेताना पण आपण चांगल्या कंपनीची गाडी भेटतो, कारण जेणेकरून आपल्या त्याला काही प्रॉब्लेम आला तर आपण त्याला रिपेअर करू शकतो. तर चायनीज कंपन्या काही टाईम मार्केटमध्ये राहतात, त्याच्यानंतर निघून जातात. तर काही फ्युचरमध्ये प्रॉब्लेम आला तर आपण त्याला मेंटेन नाही करू शकत. जर आपण चांगल्या इम्प्लांटमध्ये गेलो, त्याच्यामध्ये पण असे की तोंडात सिमेंट टाकून पण माप घेतले जातात. पण आता रिसेंट ॲडव्हान्टेज एवढे आहेत की त्या कॅप पण आपण डिजिटली करू शकतो. तर त्या कॅपचं जे सगळे डिजिटल आणि ते कंपोनंटचा जो खर्च असतो तो थोडा कॉस्टली जातो. अशा केसमध्ये फक्त त्याची ड्युरेबिलिटी, आणि आपण म्हणजे US गेलो तरी ते अशा कंपन्या आहे की अमेरिकेला जाऊ, चायना, कुठे पण गेलं तरी आपल्याला ते भेटतं त्याचे पार्ट्स. त्याच्यामुळे त्याची थोडी कॉस्टिंग जास्त जाते. इम्प्लांट करणारे पेशंट्स किंवा व्यक्ती जशा वाढत आहेत ना, तसेच अजून दातांकडं सौंदर्याच्या दृष्टिकोनातून बघणाऱ्यांच्या म्हणजे त्यांची पण संख्या भरपूर वाढलेली आहे, ज्याला आपण दातांना क्लिपिंग करणं म्हणतो. तर ते क्लिपिंग बरेच जण करतात. तर ते परफेक्ट अगदी होण्यासाठी कोणत्या वयामध्ये करायला हवं आणि त्याची एक कॉस्टिंग साधारणतः आम्हाला सर्वसामान्यांपर्यंत जर आली तर कळेल. आता साधारणतः आपले सगळ्या दातांची वय वाढ असते ती म्हणजे 18 वर्षापर्यंत होते. तर आपण मोस्टली पण 18 वर्षांच्या आत होण्याच्या आधीच आपण 13-14 वर्षाच्या आत सगळे दात आपले परमनंट येतात. तर 13-14च्या रेंजमध्ये आपण ती ट्रीटमेंट चालू करू शकतो, जेणेकरून आपले जे दुधाचे दात आहे ते पडलेले असतात, पक्के दात येतात आणि आपलं जे हाड आहे ते पण डेव्हलपिंग राहतं. त्याच्यामध्ये आपण त्या दातांना व्यवस्थित वळण पाडू शकतो. आणि जर आपण ह्या लेट कंडिशनमध्ये पण आपण तार लावू शकतो, पण त्याचं की त्याला टाईम कालावधी खूप जास्त जातो आणि परत रिलॅप्स व्हायचे चान्सेस त्या कंडिशनमध्ये जास्त असतं. आणि आपण जो साधारणतः खर्च सांगितला तर ते मटेरियल वाईज आणि प्रत्येक केस वाईज थोडं व्हेरिएशन्स असतात. पण आता ब्रेसेसपेक्षा पण आता आधुनिक खूप जास्त ट्रीटमेंट्स आले आहेत. कारण की ब्रेसेस म्हणजे आपण दातांना तार लावणं. आता बरेच लोकांना असतं की ऑफिसमध्ये जायचं असतं, मिटिंग्स असतात, ऑकवर्ड वाटतं आणि खाण्याचे पण खूप पथ्य पाळावे लागतात. आता आपल्याकडे म्हणजे आता रिसेंट चालले असे मटेरियल्स चाललेत अलायनर्स म्हणून. ते अलायनर्स पण आपण लावतो. त्यांनी जो रिझल्ट असतो, जे आपण ब्रेसेस लावल्यानंतर साधारणतः वर्ष तरी ट्रीटमेंट चालते, वर्षभर. तर अलायनर्स असताना 6-7 महिन्यामध्ये ट्रीटमेंट संपून जातं आणि लक्षात पण येत नाही की यांची काही ट्रीटमेंट चालली आहे का काय. कम्फर्टेबल पण असतात. ते आता मोस्टली आता नवीन आता बरेच जण त्याचाच वापर जास्त करायला लागलेत. आता कॉस्टिंग कुठपर्यंत जाते साधारणतः? कॉस्टिंग आता जे नॉर्मल ब्रेसेस असतात ते
म्हणजे 25-30 हजारापासून पण सुरुवात होते, तर एक ते 55-60 हजारपर्यंत पण असतात. आणि जी आलायनरची कॉस्टिंग असते ती 60 हजारापासून तर मग 2-3 लाखापर्यंत पण येतात. मुलाखतीच्या शेवट्याकडे जाताना थोड्याशा एका सिरियस विषयाकडे आपल्याला जायचं आहे की हे दात किडणं वगैरे किंवा दात सिमेंट भरणं, काढणं, रूट कॅनॉल करणं इथपर्यंत आपण समजू शकतो. मात्र भारताचा जर विचार केला किंवा इतर ज्या काही डेव्हलपिंग कंट्री आहे त्यांचा जर विचार केला तर तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण हे प्रचंड आहे. आणि तेही जे लोअर इकॉनॉमिकल लेवलचे जे लोक आहेत ना त्यांच्यामध्ये त्याचं प्रमाण जरा जास्त आहे. तर कोणत्या कारणांमुळं हे तोंडाच्या किंवा अन्ननलिकेच्या संदर्भातले जे कॅन्सर्स आहेत ते वाढतात किंवा त्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे आणि सर्वसामान्यांच्या घरामध्ये ते बऱ्यापैकी हल्ली दिसतंय, ती अगतिकता आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी काय करता येईल? आपण जर व्यवस्थित डेंटल व्हिजिट ठेवली तर आपल्याला इनिशियल स्टेजवरच आपल्याला काही चेंजेस होणार असतात कॅन्सरचे. ते प्री कॅन्सरस लिजन्स पण असतात ते आपल्याला आढळून येतात. पण मेनली होतं कशामुळे? कारण की आपण जे खातो, तंबाखू खातो, गुटखा खातो, जे तंबाखूमध्ये टोबॅको असतो, चुना असतो, त्याच्यामुळं पहिले आपण काय करतो, एका ठिकाणी ठेवतो. एकाच बरेच पेशंट्स ठेवतात की एका ठिकाणी ठेवलेलं राहतं. पण ते ठेवून काय होतं, ते जी स्किन असते त्याला इजा पोचायला सुरुवात होते, पांढरे चट्टे पडायला सुरुवात होतात. पण ते आपल्या लोकांना एवढी सवय झाली तंबाखूची, ते तरी तिथेच ठेवतात. मग शेवटी त्याचे अल्सर्स होतात आणि त्या अल्सरचंच नंतर रूपांतर कॅन्सरमध्ये होतं. आता बरेच जण आता विमल वगैरे असे गुटखा खातात, त्याच्यामध्ये तर आता काचेंचे तुकडे पण आढळून येतात. ते काचेंच्या तुकड्या वगैरे असतात, त्याच्यामुळे जे आपले गाल आहेत त्या गालांना जखमा होतात. बरेच जे लोक असतात त्यांना आपले 2 बोट पण व्यवस्थित तोंडच उघडत नाही. जर असं आपल्याला दिसतंय की आपल्याला तोंड उघडत नाही आहे, तिखट काही खाल्लं तरी आपल्याला खाता येत नाही आहे, तर आपण लवकरात लवकर डेंटिस्टकडे जायला पाहिजे अशा कंडिशनमध्ये. आणि जरी आम्ही आता पेशंट येतात आमच्याकडे, काही ना म्हणजे बरेच वर्षानुवर्ष तंबाखू खायची सवय असते, लगेच नाही बंद होत. पण त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही तंबाखू खाताय तर हळूहळू कशी कमी केली पाहिजे. तुम्ही तंबाखू ठेवायची एक जागा असेल त्याला थोडी शिफ्ट करा, हळूहळू कशी कमी करा, हे पण आपण पेशंटला गाईड केलं जातं. आणि जर ते लिजन्स दिसले आपल्याला की म्हणजे पेशंट्स येतात, कधी आम्ही चेकअप करतो रँडमली, आम्हाला दिसतं की व्हाईट पॅचेस पडलेले आहेत, तर आपण लगेच त्याला क्युरेट करतो. म्हणजे तो व्हाईट पॅच आपण काढून टाकतो, जेणेकरून पुढे जाऊन त्याचं कॅन्सरमधलं जे स्टेज असते, प्री कॅन्सरस लिजन्स असतात, ते आपण क्युअर करून घेतो. तिथून आपण परत रिटर्न येऊ शकतो. पहिली आपल्याला एक संधी भेटते जेणेकरून आपण तिथून बॅक येऊ शकतो. जर याला आपण डिले केलं तर मग कॅन्सर होतात, तोंड उघडत नाही, मग बरेच त्याच्यानंतर प्रॉब्लेम्सला आता सामोरे जातात. सरांनी सांगितलं की कॅन्सरपासून वाचायचं असेल तर एकतर ह्या हॅबिट्स असायलाच नाही पाहिजे, आणि जर असल्या तर त्या कमी कशा करता येतील हे डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण निश्चितच बघू शकतो. आणि एक थोडासा आम्हाला सर्वसामान्यांना नेहमीच तुमच्या क्षेत्राविषयी पडणारा प्रश्न आहे, तुम्हाला कदाचित तो थोडासा गमतीशीरही वाटेल, पण मुलाखतीच्या शेवटी मला तो विचारायचा आहे की भरपूर शाखा आहेत, वैद्यकीय शाखा आहेत, म्हणजे ऑर्थो असेल, डर्मेटो असेल किंवा MS असेल, त्यामध्ये अजून MD मेडिसिन वगैरे असेल, गायनॅक असेल. पण असं कुठंच नाही आहे की 12वी नंतर तुम्ही डायरेक्ट त्या शाखेचा अभ्यास 6 वर्ष करावा लागणार, त्याच्यानंतर PG वगैरे अजून काय DM वगैरे करायचं असेल. हे असं तुमच्या शाखेमध्ये काय आहे की त्याला सेपरेट तुम्हाला 4 वर्षाचं BDS करावं लागते, त्याच्यानंतर 2 वर्षाचं मग MDS करावं लागते? एवढी मला वाटतं एवढी एकच शाखा आहे का अशी? MDS मध्ये पण बऱ्याच शाखा असतात. नाही BDS म्हणजे दातामध्ये सेपरेट डिग्री घ्यायची, असं का नाही ना? गायनॅक मध्ये तुम्हाला MBBS करायला लागत नाही, तुम्हाला प्लेन MBBS करायचंय, मग गायनॅकचं MD करायचंय. जर MD मेडिसिन करायचं असेल तुम्हाला प्लेन MBBS करायचंय आणि मग काय करायचंय, पुढे जायचंय. इथं तुमची सुरुवातच फक्त डेंटिस्ट, दात आणि दातच, हे असं 4 वर्ष अभ्यास करायचा, एवढं आहे का त्याच्यात सगळं काही? हो, त्याच्यामध्ये आपण कारण की जेव्हा त्याचा अभ्यासक्रम बघतो, कारण की त्याच्यामध्ये फक्त दात असतं, पण दातांमध्ये खूप सारे लेयर्स असतात, कॉम्पोनंट्स असतात. दातांना पकडणार एक हाड असतं, त्या हाडाला शॉकअप्सर सारखे लिगामेंट्स असतात, हिडी असते, परत दातामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या नस गेलेल्या असतात, मसल्स राहतात, त्याचा सगळा अभ्यास करावा लागतो. परत त्याच्यानंतर की कोणतं कॉम्प्लिकेशन झालं, जर कधी पेशंट आपण ट्रीटमेंट चालू आहे, पेशंटला चक्कर येते, सिंकोपमध्ये जातं, डोळे पांढरे पडतात, त्यापासून पण पेशंटला आपण कसं नॉर्मलाइज करायचं, हा सगळा स्टडी त्याच्यामध्ये असतो. आणि त्याच्यामध्ये पण रूट कॅनल जरी असलं, रूट कॅनलमध्ये पण खूप सारे प्रकार असतात. म्हणजे प्रेक्षकांनाही माहीत असेल, मी आत्ता सरांना हा प्रश्न का विचारला, कारण ही एवढी एकच शाखा आहे
KGचा सगळा त्यांनी 6 वर्ष अभ्यास केलेला आहे. MBBS करताना इतरही सगळं शिकावं लागतं, मात्र BDS करणारा 4 वर्ष फक्त दातांवर असतो आणि मग इतर थोडंसं सपोर्टिव्ह ज्ञान असतं. आणि हे सगळा एवढा 6 वर्ष शिकलेला हा विद्यार्थी त्यानंतर गेले 5-7 वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे सरांनी संगमनेरमध्ये, आणि हे सगळं ज्ञान तुमच्यापर्यंत आणताना ते अजिबातही कुठेही त्यामध्ये क्लिष्टता न आणता सर्वसामान्यांना कळेल असं त्यांनी आपल्या पुढे आज सादर केलं. मी टीम सेलिब्रेशनच्या वतीनं त्यासाठी सरांचे आभार मानतो. धन्यवाद सर. थँक्यू सर, थँक्यू.